हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? शुभ सकाळ. आज आपण बनवणार आहोत कुर्मा भाजी. खूप सुंदर आणि हॉटेल स्टाईल बनवणार आहोत. कमी साहित्यामध्ये कशी बनवणार ते आपण चला पाहूया. या भाजीसाठी लागणारं साहित्य म्हणजे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत मी आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. थोडेसे तेजपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर आहे आणि थोडेसे 1.5 चमचा तीळ घेतले आहेत आणि 2 छोटे चमचे भरून मी आपलं मगज घेतलेले आहे. खूप सुंदर आणि खूप छान आणि क्रीमी भाजी होते आणि एकदम कमी साहित्यामध्ये इतर वाटणाची पण त्याच्यासाठी काही गरज नाही आणि खूप सुंदर अशी मस्त भाजी होते. आणि ही भाजीमध्ये फ्लॉवर, बटाटा, मटार आणि गाजर घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असल्या तर आपण पनीर सुद्धा वापरू शकता. आणि हे कांदा टोमॅटो बारीक करून आपल्या फोडणीसाठी मी घेतलेले आहे आणि हे मी कांदा टोमॅटोचं आपलं भाजून चांगलं भाजून परतवून त्याचं वाटण बनवून मी घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम मी पहिल्यांदा तेल पॅनमध्ये कुकरमध्ये टाकून त्यामध्ये राई, जिरं टाकलं. आता थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकली आणि ती पण चांगली परतवून घेतली. त्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला. कढीपत्त्याने खूप छान असा मस्त स्वाद येतो त्याला आणि खूप मस्त स्मेल येतो कढीपत्त्याचा, खूप छान वाटतं. त्यामध्ये कांदा टाकला आहे. कांदा टाकून झाल्यानंतर चांगला परतवून घ्यायचा. चांगलं त्याला थोडंसं गुलाबी रंगापर्यंत येईपर्यंत थोडं परतवून घ्यायचं. त्यानंतर मग मी त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. खूप सुंदर आणि टेस्टी भाजी होते ही आणि एकदम कमी साहित्यामध्ये भाजी होते तयार आणि कुकरमध्ये म्हटल्यावर झटकीपट होते. आणि थोडासा कांदा चांगला लवकर भाजण्यासाठी थोडंसं त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. भाजीला जेवढं लागेल तेवढं मी मीठ टाकूनच घेतलेलं आहे. आणि आता मी ते परतवून झाल्यानंतर थोडंसं त्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे. खूप सुंदर एकदम छान एकदम भाजी तयार झाली होती. खूप सुंदर आणि तुम्ही पण नक्की करून बघा ही भाजी. तुम्हाला पण आवडेल. कोण पाहुणे वगैरे आले तर पटापट आपली ही भाजी तयार होते कुकरमध्ये. आता मी टोमॅटो टाकले आहे. टोमॅटो पण छान एकदम परतवून घेतले आहेत. टोमॅटोला पण आता भाजी आपण घालणार आहे त्यामध्ये ते चांगले शिजून येतील, पण थोडेसे त्यामध्ये थोडा कच्चापणा जाण्यासाठी मी त्याला चांगलं परतवून घेतलेलं आहे. आता सर्व मसाले त्यामध्ये मी आता टाकणार आहे. आता सर्वप्रथम मी थोडंसं वाटण घालणार आहे. जे मी कांदा टोमॅटोचं घेतलेलं बनवून आहे ते मी त्यामध्ये घालून चांगलं कांदा टोमॅटो बरोबर एकजीव करून त्याला चांगलं परतवून घेणार आहे. परतवून घेतल्यामुळे त्याचा कच्चटपणा पण निघून जातो आणि भाजीला खूप छान चव आणि मस्त टेस्ट येते. आता त्यामध्ये जे आपले बेसिक मसाले आहेत ते सर्व टाकणार आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर, आपलं मालवणी मसाला 2-3 चमचे मालवणी मसाला टाकला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. हळद थोडीशी. आम्हाला थोडंसं तिखट लागतं त्यामुळे थोडं मी तिखट जास्त टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये थोडासा आपला किचन किंग मसाला पण टाकायचा. टाकल्यामुळे खूप सुंदर आणि मस्त हॉटेलसारखी त्याला चव पण येते आणि खूप छान लागतं. आपल्या घरच्या घरी ही हॉटेल स्टाईल भाजी खूप सुंदर आणि मस्त होते. तुम्ही पण नक्की करून बघा एकदा. आता मी हे सर्व भाज्या ज्या धुवून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत त्या मी ह्या भाजीमध्ये आता घालून घेणार आहे. थोडंसं भाजीला अजून थोडंसं परतवते आणि नंतर मी ह्या सर्व भाज्या मी त्यामध्ये मिक्स करणार आहे. खूप सुंदर आणि टेस्टी होते भाजी. तुम्ही नक्की करून बघा. आता ह्या सर्व भाज्यांमध्ये थोडंसं मसाला जळू नये म्हणून पाणी टाकत आहे. पाणी टाकून झाल्यामुळे मसाला जळत नाही आणि मसाला चांगला व्यवस्थित परतला जातो. आता मी यामध्ये सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. बघा सर्व भाज्या, फ्लॉवर, गाजर, मटर, बटाटा हे सर्व मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याला खूप छान परतलं. आत्ताच बघा केवढासा छान कलर आलेला आहे. आणि आपण तीळ आणि मगज घातल्यामुळे भाजीला खूप छान असा थिकनेस येतो आणि भाजी छान घट्टसर होते. पाणी पाणी असं होत नाही. खूप सुंदर हॉटेल स्टाईल होते भाजी. तुम्ही नक्की करा. यामध्ये खोबऱ्याचा वापर मी केलेला नाही. कुणाला कधी खोबरं वापरता आवडत नाही, त्यामुळे ही अशी भाजी करून बघा आणि नक्की सांगा की तुम्हाला पण कशी वाटली ही भाजी. आता मी चांगलं त्याला परतून घेणार आहे आणि जे वाटण आपण बनवलं होतं मिक्सरमध्ये त्यातलं पाणी उरलेलं होतं ते पण मी त्यामध्ये थोडंसं मिक्सर धुवून घालून घेतलेलं आहे. आणि ह्यामध्ये मी गरम पाणी करून घालणार आहे. गरम पाणी करून घातल्यामुळे भाजीला खूप सुंदर कलर येतो आणि भाजीची चव तशीच राहते, कायम राहते. म्हणून गरम पाणी नक्की करून टाका. गरम पाण्याने भाजी खूप सुंदर आणि टेस्टी होते.
आता यासाठी मी कुकरचं झाकण लावून आता 2 शिट्ट्या करून घेतल्या. 2 शिट्ट्यांमध्ये भाजी खूप छान शिजते आणि खूप मस्त होते. बघा किती सुंदर आणि छान कलर आलेला आहे. तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.